11 मार्च 2024 आयुष शिंदे या बालकाच्या आयुष्यातली एक महत्त्वाचा दिवस. बिबट्याने हल्ला केला. त्या बाळाचं मोठं नशीब, बलवत्तर त्याचं नशीब. बाळांनी प्रचंड काय म्हणतो आपण त्याला, विल पॉवर बाळाची इतकी प्रचंड असल्यामुळे बिबट्याने हल्ला केल्यावर बिबट्याने ज्यावेळेस ऊसाच्या शेतामध्ये गवतात ओढून नेलं, बाळ बाहेर आल्यावर रडलं. आईनं चुलत्याने त्यांना घाईघाई उचललं, दवाखान्यामध्ये आणलं. डॉक्टर खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आणि आज बाळ पूर्णपणे बरं झालेलं आहे. बाळ आज ज्या पद्धतीनं खेळतंय, रांगतंय, हसतंय, याच्यामध्ये खरा दुवा आहे तो डॉक्टर डेरे आणि आवारी सर, म्हणजे ह्या हॉस्पिटलचं एक फार मोठं, युनिक हॉस्पिटलचं फार मोठं योगदान आहे. सर, काय सांगाल, बाळाची ज्यावेळेस आणलं त्यावेळेस परिस्थिती काय होती आणि आज काय बाळाची परिस्थिती आहे? साधारणपणे 11 तारखेला 7 वाजताच्या आसपास मला फोन आला की अशा पद्धतीने वाघाचा हल्ला होऊन एक छोटंसं बालक तुमच्या हॉस्पिटलला येते. तो फोन आल्यामुळं फायदा असा झाला की आम्हाला सगळी तयारी बाळ यायच्या आत घेऊन ठेवता आली. आमची संपूर्ण टीम इथं असते 24 तास. मी असतो, डॉक्टर डेरे, आमच्याकडे न्यूरोसर्जन पूर्ण वेळ असतात, डॉक्टर राहुल पावडे, डॉक्टर सतीश कसबे, अशी आम्हा 4 डॉक्टरांची टीम आहे. त्यामुळे बाळ आलं तेव्हा अतिशय अत्यवस्थ अवस्थेमध्ये होतं. बाळाच्या मानेला, डोळ्याला, वर कवटीला सगळीकडं वाघाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इजा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता आणि बाळ पूर्ण शॉकी अवस्थेमध्ये आलेलं होतं. बाळाची नस, बाळाची पल्स, बाळाचं ब्लड प्रेशर काही लागत नव्हता. आमच्यापुढं सगळ्यात मोठं त्यावेळेस आव्हान असं होतं की होत असलेला रक्तस्राव पण थांबवायचा आणि बाळाला शॉकमधून बाहेर पण काढायचं. त्यामुळं तातडीने आम्ही त्या दृष्टीने हालचाली चालू केल्या. बाळाला तातडीने ब्लड देण्यात आलं, बाळाला प्लाझ्मा देण्यात आला. बाळावर छोटीशी भूल देऊन शस्त्रक्रिया करून सगळ्या प्रकारचे जिथं त्याला जखमा होत्या त्या सगळ्या टाके घालून शिवून तो रक्तस्राव तातडीने थांबवण्यात आला. त्याच्यानंतर बाळाचं CT स्कॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळाचं CT स्कॅन केल्यानंतर अशी गोष्ट निदर्शनास आली की बाळाच्या कवटीला बऱ्याच ठिकाणी वाघनख्यामुळं किंवा त्याच्या दातांच्या याच्यामुळं कवटी पूर्णपणे छेदली गेलेली होती आणि एक भाग जो होता डाव्या बाजूचा कवटीचा कानाच्या वरचा, तो पूर्णपणे मेंदूमध्ये 2 सेंटीमीटर आतमध्ये रुतलेला होता. अशा याच्यामध्ये बाळाची क्रॅनिओटॉमी नावाची शस्त्रक्रिया करून तो रुतलेला जो कवटीचा भाग होता तो काढणं आणि त्यानंतर बाळाला पूर्ववत परत त्याचं सगळे व्हायटल स्टेबल करणं, ह्यासाठी आम्ही सर्वांनी मग त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली, त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. सगळ्या जणांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि रात्री 10:30 वाजता तातडीने बाळाला ऑपरेशन टेबलवर घेण्यात येऊन जवळजवळ पहाटे 4:30-5 वाजेपर्यंत ती शस्त्रक्रिया चालली. त्याच्यानंतर बाळाला 1 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि त्याच्यातून बाळ सुखरूपपणे बाहेर आलं. आज 11 तारखेनंतर आत्तापर्यंतचा जो बाळाचा प्रवास आहे तो अतिशय संघर्षाचा आहे आणि सगळ्यात वाखाणण्याची गोष्ट म्हणजे त्या बाळाने दाखवलेलं जे धैर्य आहे आणि त्याची जी विल पॉवर आणि त्याची जी त्याच्या आजाराविरोधात लढण्याची जी क्षमता आहे, प्रतिकारक क्षमता, हे अतिशय वादातीत आहे. त्यामुळेच तो कदाचित आज सगळ्यांच्यामध्ये आहे आणि आनंदाने आता खेळतोय. आम्हाला खरंच खूप मोठं समाधान आहे की आम्ही या बाळाला वाचू शकलो. आत्तापर्यंत युनिक हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 4 वाघाने हल्ले केलेल्या केसेस आल्या होत्या. सुदैवाने त्यातली ही दुसरी केस आहे की ती वाचलेली, परंतु ही अतिशय अत्यवस्थ केस होती आणि यामध्ये निश्चितच मी डॉक्टर डेरेंचं खरंच कौतुक करेल आणि आपल्या भागासाठी डॉक्टर डेरे म्हणजे एक वरदान लाभलेले आहेत. कारण अशा कित्येक केसेस सरांनी वाघाची केस तर आहेच, परंतु कितीतरी लोकांचे ॲक्सिडेंट होतात, मेंदूमध्ये रक्तस्राव होतात, परंतु सर कुठलाही विचार न करता पहिलं पेशंटला ऑपरेशन टेबलवर घेऊन त्याच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया अतिशय तातडीने केल्या जातात आणि त्यातून आत्तापर्यंत जवळजवळ 35 ते 40 रुग्णांना डॉक्टरांनी मेंदूच्या मार लागल्यामुळं, रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना जीवदान देण्यात यश आलेलं आहे. धन्यवाद. आता बाळाची परिस्थिती नेमकी कशी आहे आणि तुम्ही जे मगाशी म्हणाले बाबा त्याच्या कवटीला मार लागलेला होता, आता त्याचा भविष्यकाळामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो का? आता प्रेझेंटली तर बाळ खूपच छान आहे, खेळते, हसते. बाळाला कुठल्याही प्रकारचे झटके वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचा आम्ही न्यूरोडेफिसिट म्हणतो किंवा पॅरालिसिस वगैरे आणि भविष्यातही तो घडेल असं इतकं तातडीने वाटत नाही. फक्त बाळाची जी काही कवटी आपण त्या भागातली काढली गेलेली आहे तिथे आपल्याला कृत्रिम कवटीचं रोपण हे नक्कीच भविष्यात करावं लागणार आहे. तसंच डोळ्याला जो थोडासा मार लागलेला आहे त्या डोळ्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा. फक्त एक सांगण्याची गोष्ट अशी आहे की आतला जो डोळ्याचा भाग आहे तो पूर्णपणे नॉर्मल आहे. त्यामुळे बाळाचे 2ही डोळे वाचलेले आहेत आणि बाळ तसं हिमोडायनॅमिकली आज जरी स्टेबल आहे तसंच त्याच्या न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट वाईज पण बाळ चांगलं आहे. त्याचं खूप मोठं समाधान आम्हाला आहे. आता त्याच्या डोळ्याला जी सूज आहे सर, ही किती दिवस राहील? ही बाह्य सूज आहे.
आता त्याच्या डोळ्याची जी वरची पापणी आहे ती पूर्णपणे फाटली गेलेली होती. त्यातल्या चेतातंतू कदाचित तुटल्या असल्यामुळे थोडासा ती पापणी वर जायला आता त्रास होतोय. परंतु आपण भविष्यामध्ये मला असं वाटतं की डोळ्याचे जे तज्ज्ञ डॉक्टर असतील पुण्यामध्ये मुंबईमध्ये त्यांच्याशी सल्लामसलत करून आपल्याला त्या समस्येवर पण पूर्णपणे तोडगा काढता येईल असा विश्वास तर मला माफ करा, अनेक वेळा वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टरांबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही, पण एक युनिक हॉस्पिटलचं मोठं नाव झालेलं आहे. तुम्ही आहे, डेरे सर आहे, हे सगळं साधता कसं आणि गरिबाबद्दलची तुम्हाला आस्था आपुलकी कशी निर्माण झाली? सर, आम्ही जरी आज डॉक्टर म्हणून इथं काम करत असलो, मी जवळजवळ गेली 20 वर्ष या भागामध्ये काम करतोय. इथल्या ज्या बेसिक समस्या आहेत त्यांच्याशी मी पूर्णपणे परिचित आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत. त्या समस्या काय असतात, ऐन वेळेस जर असा प्रसंग कोसळला तर आर्थिक बाबी सगळ्यात प्रकर्षाने सामोरे येतात. तर त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटचा आम्ही त्या अनुषंगाने प्रथम विचार करतो की या पेशंटला आर्थिक गोष्टीत कुठपर्यंत आपल्याला साथ देता येईल. शेवटी काही गोष्टी भावनिक होऊन चालत नाही. आपल्याला नाही काही केसेसमध्ये फायदा झाला, परंतु तोटा न होता पेशंटला न्याय देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठीच आम्ही पाठीमाग 7-8 वर्षापासून तुमची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ह्या योजनांचा पण आम्ही भरपूर रुग्णांना त्याचा लाभ दिलेला आहे. आणि त्याचा अगदी हजारो रुग्णांनी म्हटलं तरी लाभ घेतला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि येत्या भविष्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी असेल, ह्या योजना असतील, तसंच समाजातून पण आम्हाला मदतीचे हात पुढे येतात. अशा केसेसमध्ये शासनाने वेळोवेळी या अशा केसेसला आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याच्यातून मार्ग काढत आम्ही पुढे जात असतो. फक्त आम्ही एकच ठरवलेलं आहे की पेशंट किती सिरियस असू देत, पैशा वाचून पेशंटचे उपचार थांबले गेले नाही पाहिजे आणि कधीच थांबणार नाही याची मी पूर्ण ग्वाही देतो युनिक हॉस्पिटलच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. सर, तुमच्या युनिक हॉस्पिटलच्या या कारभाराला आमचा मनापासून सॅल्यूट आहे, धन्यवाद आहे. गोरगरीब रुग्ण एखादा असेल आणि त्याच्याकडे ऐनवेळी पैसे नसतील तर अशा रुग्णांसाठी तुम्ही काय आवाहन कराल? मी खरं तर रुग्णांना असं सांगेल की जरी पैसे खिशात नसतील काय करायचं असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आता पैसे नाहीत कसं जायचं, कुठं जायचं. तुम्ही 100% आमच्याकडे या, तुमची समस्या सांगा. तुमच्यासोबत येणारे 4 जबाबदार लोक पण असतात, ते पण आपल्याला मदत करत असतात. मला वाटतं रुग्णांची उपचार आपण करणं महत्त्वाचं आहे. अर्थात कुठला आजार आहे, त्यासाठी किती खर्च येणार आहे, याचं सगळं बजेट प्रॉपर आखलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आता मुख्यमंत्री सहायता निधी दिला सर, आपण जर ॲप्लिकेशन दिलं तर 10-15 दिवसामध्ये निधी आपल्याला जमा होऊन जातो. त्यामुळे पैशा वाचून काही अडेल असं मला खरंच मनापासून वाटत नाही. म्हणजे अगदी आम्ही याच्याकडे व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना आव्हान करेल की आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही आहे. शासन पण खूप जागरूक झालेलं आहे सुदैवाने. आणि वेगवेगळ्या आपण आमदार साहेबांना भेटलं किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींना जरी आपण जाऊन भेटलो आणि आपली व्यथा मांडली तरी समाजातून मदतीचे असंख्य हात पुढे येतात. फक्त आपण पोहोचलं पाहिजे. आपण पोहोचलं तर 100% आपल्याला मदत होणार आणि आम्ही पण त्याच्यासाठी तुम्हाला 100% मदत करणार, सहकार्य करणार, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. नक्कीच अतिशय खडतर किंवा अवघड असलेले ऑपरेशनसुद्धा या ठिकाणी होतात आणि गोरगरिबांना हे हॉस्पिटलचं नाव पण युनिक आहे आणि रुग्णांसाठी सुद्धा उपचार युनिक पद्धतीने होतात. आयुषला ज्या पद्धतीने उपचार केले, म्हणजे आज आयुष जो खेळतोय, हसतोय, बागडतोय, त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने डेरे सरांना आहे. डेरे डॉक्टर आज आयुषसाठी देवदूत ठरलेले आहेत. सर, काय सांगाल, उपचार पद्धती कशी राबवली आणि आज बाळ कशा पद्धतीनं आहे? ज्यावेळेस मला समजलं की असं बाळ आल्याने त्याला वाघाने हल्ला केलेला आहे, परंतु ज्यावेळेस बाळ आलं होतं त्यावेळेस बाळाचं पूर्ण पल्स आणि BP काहीच लागत नव्हतं. त्यावेळेस पावडे सर, आवारे सर आणि कसबे सर यांनी योग्य ते त्यांना रिससायटेशन प्रोसेस करून बाळाचे ठोके वगैरे पुन्हा आणल्यानंतर CT स्कॅन केल्यावर ज्यावेळेस निदर्शनास आलं की कवटीचा एक तुकडा मेंदूमध्ये घुसला आहे आणि तिथे रक्तस्राव झाला आहे. तर मग त्यानंतर आम्ही लवकरच निर्णय घेतला की या बाळाला लवकरात लवकर तो तुकडा काढून मेंदूचा रक्तस्राव बंद केला पाहिजे. अशा वेळेस भरपूर समाज असतो, त्यावेळेस त्यांना समजून हे खूप डिफिकल्ट असतं आणि परत वाघाची केस म्हटल्यावरती सगळंच सामाजिकदृष्ट्या तणावाची परिस्थिती होती. परंतु डॉक्टर नितीन हंडे आणि डॉक्टर श्रीकांत हंडे ह्या 2 डॉक्टरांनी ते खूप चांगलं काम केलं. त्यांच्या नातेवाईकांना खूप चांगल्या प्रकारे समजवलं आणि मग एक टीमवर्क जसं आपण म्हणतो तसं टीमवर्कच्या माध्यमातून सगळे 3 पेडियाट्रिशियन आणि मी आणि डॉक्टर विजेता शिंदे अनेस्थेसिस्ट त्यांनी रात्री आम्ही सर्जरी ऑपरेशन करून तो तुकडा काढून त्याला रक्तस्राव थांबवला आणि बाळाला 1 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून बाळ एकदम बाळांनी पण चांगली रिस्पॉन्स पण चांगला दिला ट्रीटमेंटला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने 20 दिवसांमध्ये बाळाची प्रकृती सुधारली. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट अशी आहे की मेंदूला ज्यावेळेस मार लागतो त्यावेळेस जे गोल्डन टाईम असतो, गोल्डन आवर्स का पहिल्या 3 ते 4 तासामध्ये ती ट्रीटमेंट झालीच पाहिजे.
तर टाईम न घालवता एक सी टी स्कॅन करून जर त्यावेळेस जर ट्रीटमेंट झाले तर त्याचे जीव वाचू शकतात. हा एक माझ्याकडून एक तुम्हाला सगळ्यांना संदेश द्यावा असं मी इच्छुक आहे. आणि हे शक्य झालं ते फक्त युनिक हॉस्पिटलचा स्टाफ आणि टीम मेंबर याच्यामुळे शक्य झालं. आता त्याच्या मेंदूला काही प्रॉब्लेम आहे का किंवा भविष्यकाळामध्ये काही डिस्प्यूट निर्माण होऊ शकतं का? आता भविष्यामध्ये ज्या ठिकाणी कवटीचा तुकडा तो आपण काढलेला आहे त्या तुकडा त्या बाळाची ज्यावेळेस भविष्यामध्ये ग्रोथ होईल स्कलची ब्रेनची त्याच्यानंतर बघावं लागेल की एक्झॅक्टली तो डिफेक्ट किती साईजचा आहे आणि त्याच्यानंतर ते एक कृत्रिम प्रक्रियेचं कवटीचं हाड बनवून ते आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा ठेवता येईल. पण ते प्रक्रिया ते 5-6-10 वर्षानंतर ते बघूया आपण कधी करायची ती. दुसरी गोष्ट अशी आहे की मेंदूच्या ब्रेन साईडनी त्याला न्यूरो डेफिसिट काही एक लेस दॅन 2-3% असावा असं शंका आहे आत्ता. कारण की तो ओळखतो सगळ्यांना, चालतो व्यवस्थित. न्यूरो डेफिसिट तसा वरून बघितला तर काही 1%ही वाटत नाही. आणि जर तसं वय कमी असल्यामुळे ब्रेनची जी रिस्पॉन्ड करण्याची जी प्रक्रिया असते ती खूप फास्ट असते, रिकव्हरी खूप फास्ट असते. त्यामुळे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होईल आणि त्याच्यामध्ये असा लाँग टाईमच्या दृष्टीने काहीही डेफिसिट राहणार नाही असं मला तरी आत्ता त्याच्या एकंदरीत स्कॅन आणि बाळाकडे बघितल्यावर चेक केल्यावरती वाटतं. आता बाळाचं वय पाहता त्याची मेंटली कंडिशन कशी आहे आणि कशा पद्धतीनं भविष्यकाळामध्ये प्रतिसाद मिळेल? बाळाकडे जर सध्या आपण बघितलं तर त्याला बोललेलं कळतं, तो बोलतो. त्यामुळे जे ॲक्टिव्हिटी ज्याच्या आहेत त्या पूर्ववत पहिल्यासारख्या आहेत. त्याची आई पण सांगू शकेन तुम्हाला की जसं बाळ वाघाने हल्ला करायच्या अगोदर होतं तसंच पूर्णपणे जवळजवळ 100% ते तसंच ॲक्टिव्हिटी करतं, सगळ्यांना ओळखतं. तर एकंदरीत बघताची रिस्पॉन्स त्याचा जो आहे तो 99% जास्त आहे. आणि तसंच आपण अपेक्षा करू की तो रिस्पॉन्स अजून वाढेल, चांगला वाढेल. 11 मार्च ही आयुष्यासाठी तशी काळरात्र होती, परंतु या वैद्यकीय क्षेत्रातील ह्या मंडळींनी चांगल्या पद्धतीने उपचार केल्यामुळे आज आयुष आमच्यामध्ये खेळतोय. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते अंबादासजी हांडे आहेत, ते उमरजमधले आहेत. त्यांनी सुद्धा यासाठी प्रचंड मेहनत घेतली, सगळ्या मंडळींना कन्व्हिन्स केलं, झालेला उद्रेक त्यांनी पाहिलेला आहे आणि आज बाळ पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि साहेब काय सांगाल, आज तुमचं बाळ आनंद म्हणजे मस्तपैकी आहे, खेळतोय, बागडतोय, तुम्ही काय सांगाल? खरं तर आज बाळ जे खेळते बागडते हे सर्व श्रेय डॉक्टर डेरे असतील, आवारी सर असतील, कजबे सर असतील, पावडे सर असतील, संपूर्ण ह्या टीमला जातं. आणि ह्या टीमनी जो निर्णय घेतला तो अतिशय सकारात्मक आणि वेळेच्या पूर्वी घेतलेला निर्णय ऑपरेशनचा. आणि हा निर्णय घेत असताना आमच्याच गावचे 2 सुपुत्र डॉक्टर यांनी सुद्धा मोलाची भूमिका त्यामध्ये बजावलेली आहे. मग डॉक्टर नितीन हांडे असतील, डॉक्टर श्रीकांत हांडे असतील, यांनी सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत, हे नाकारता येणार नाही. परंतु हे होत असताना कुटुंबाची सुद्धा मानसिकता ही त्या पद्धतीची पाहिजे. परंतु ज्यावेळेस डॉक्टरांनी आम्हाला शब्द दिला त्यावेळेस आम्ही सुद्धा नातेवाईकांनी आणि फॅमिलीनी, मग त्याच्यामध्ये दत्ता असतील, मामा असतील, नलावडे सर असतील, सचिन असेल बाळाचे वडील, आम्ही एक आई जगदंबा महालक्ष्मीवरती भरोसा ठेवला आणि डॉक्टरांना सांगितलं तुमच्या पद्धतीने जे लागेल ना ते करा, पण त्याला वेळ तुम्ही घालू नका अजिबात. मग त्यांनी डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता 10:30 वाजता ऑपरेशनला घेतलं. जवळजवळ सकाळी 5-5:30 वाजेपर्यंत ते ऑपरेशन चाललं, ते सुद्धा सक्सेस झालं. आणि खरं तर बाळाची जी विल पॉवर होती, बाळाने चांगल्या पद्धतीमध्ये उपचाराला प्रतिसाद चांगला दिला. उपचाराला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला. आणि त्याच्यामुळे हे शक्य झालेल्या गोष्टी आहेत. आणि कुटुंबाने जो डॉक्टरांवरती विश्वास दाखवला, मी नारायण शिंदे असतील, त्यांची फॅमिली असेल, या सर्वांचं सुद्धा कौतुक करतो. कारण की सहजासहजी कोणी डॉक्टरांवर विश्वास ठेवायला मागत नाहीत, परंतु हे सगळे देवदूत भेटले आज. आणि खऱ्या अर्थाने ह्या फॅमिलीवरती जो घाला आला होता काळाचा, तो ह्या डॉक्टरांच्या माध्यमातून, ह्या देवदूतांच्या माध्यमातून तो काळसुद्धा माघारी गेलेला आहे. नक्कीच काळ आला होता पण वेळ आली नव्हती. सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज सचिन यांचा मुलगा सुरक्षित आहे. काय सांगाल, तुमचा आज आयुष मस्तपैकी खेळतोय, बागडतोय. 11 तारखेला ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेची तुमची परिस्थिती आणि आजचा दिवस काय सांगाल? ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस आम्ही पूर्णपणे म्हणजे आशा सोडलेली होती.
का आमचं बाळ हे होतं आहे का नाही. पण इथं आणल्याच्यानंतर डॉक्टरांच्या टीमनी जे पूर्ण सपोर्ट केला, मी पहिल्यांदा त्यांच्या पूर्ण टीमचं धन्यवाद मानतो का आमचं बाळ आमच्यापर्यंत सुखरूप पोहोचवलं त्यांनी म्हणून. वन खात्याकडनं कसा प्रतिसाद मिळाला? वन खात्यावाल्यांनी पण भरपूर प्रतिसाद दिलेला आहे चांगल्या प्रकारे. बा तुझं काय नाव? आशाशी शिंदे. काय तुला आठवतं का त्या दिवशी काय घडलं होतं? मी लागलो होतो. काय सांग ना. नाही, बिबट्याने तुझ्यावर हल्ला केला होता? तू बिबट्याला पळून लावलं? आपण पाहतोय मध्ये असतो किंवा त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर काय काय होऊ शकतं. आज आपण बाळाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर बाळ प्रचंड प्रसन्न आहे. आपल्यासोबत बाळाची आई आहे. घटना घडल्यानंतरची परिस्थिती त्या दिवशी आपण पाहिलेली होती. विघ्नर टाईमच्या माध्यमातून आपण वन खातं किंवा हा संपूर्ण विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. आज बाळाला या ठिकाणी डिस्चार्ज मिळणार आहे. आपण बाळाच्या आईच्या चेहऱ्यावर पाहतोय प्रचंड आनंद पाहायला मिळतोय. ताई, काल काय सांगाल? आज तुमचं बाळ सुखरूप आहे. म्हणजे मला खूप आनंद होतोय की आज माझं बाळ आयुष माझ्या सोबत आहे आणि इथून पुढं पण राहणार आहे. म्हणजे आणली ती परिस्थिती खूप म्हणजे क्रिटिकल होती, पण डॉक्टरांच्या म्हणतात ना मेहनतीने तो आज आमच्यासोबत आहे आणि त्यांचे पण खूप खूप आभार, धन्यवाद मानते. एवढंच बोलायचं. इतरांसाठी काय सांगाल? इतरांची छोटे छोटे बाळं असतात. सध्या बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी शेतामध्ये राहतो. तुमचा प्रसंग, तुमचा अनुभव पाहून इतर मातांना काय सुचवाल, काय सांगाल? आता सांगणं म्हणजे प्रत्येक जण त्यांच्या पद्धतीने ते लक्ष ठेवतातच सगळे, पण तरी पण जरा अजून जास्त म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. आजूबाजूला घराच्या कंपाऊंड नसेल तर कंपाऊंड करून घ्या. असं म्हणजे जास्तीत जास्त लक्ष द्या फक्त बाळांकडं, एवढंच. नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि वाणी साहेब, खरं तर आपण जो विषय लावून धरला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि ह्या विषयाला शासनाने सुद्धा तेवढाच प्रतिसाद दिला. वन खात्याने ह्या आयुषच्या बाबतीमध्ये क्षणाचाही विलंब न लावता जी तातडीची मदत केली, हे सुद्धा वन खात्यासुद्धा आम्ही आभार मानतो. आणि आपल्या पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण उपचारासाठी इतरत्र न भटकण्यापेक्षा आपण युनिक हॉस्पिटलला या. त्या ठिकाणी 24 आवर्स डॉक्टरांची टीम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कधी कधी आपण फरफटत जातो, जा पुण्याला, जा मुंबईला, परंतु जो मधला वेळ असतो हा वायाला जातो आणि मधला वेळ वायाला गेला की आपल्या हाती निराशा येते. तेव्हा मी पुन्हा एकदा आपल्या पंचक्रोशीतील जुन्नर असेल, आंबेगाव असेल, संगमनेर असेल ह्या तालुक्यातील लोकांना आव्हान करतो की आपण युनिक हॉस्पिटलला बिनधास्त या. त्या ठिकाणी उपचार हे आपले डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर आहेत, हे निसंकोचपणे किंवा कुठल्या मोबदल्याची अपेक्षा जास्त न करतात एवढा विश्वास ठेवा आणि युनिक हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार करायला बिनधास्तपणे या. 24 तासात कधी आले तरी डॉक्टरांची संपूर्ण टीम ही तुमच्यासाठी सज्ज आहे. 11 मार्च 2024 ही आयुषसाठी बिबट्याच्या हल्ला केल्यामुळे काळ रात्र ठरली असते, परंतु युनिक हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं उपचार केले गेले त्यामुळं आज आयुष तुमच्या आमच्यामध्ये चांगल्या प्रकारे खेळतोय, बागडतोय. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन डॉक्टरांशी चर्चा केली, वन खात्याशी बोलले, बाळाच्या आईवडिलांशी बोलले. सगळ्यांनी दिलेली साथ आणि बाळांनी उपचारासाठी दिलेला प्रतिसाद, डॉक्टरांनी केलेलं उपचार, युनिक हॉस्पिटलचं जी केलेली मेहनत आणि प्रामुख्याने डेरे सरांनी केलेले उपचार, खऱ्या अर्थानं हे हॉस्पिटल बाळासाठी देवदूत ठरलेलं आहे. भविष्य काळामध्ये असा कोणावरही प्रसंग येऊ नये. आज बाळ सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलं हसतंय, खेळतंय, बागडतंय. भविष्य काळासाठी बाळाचाही खूप खूप शुभेच्छा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेफाटा. मी विजेता शिंदे. मी आयुष या पेशंटसाठी ॲनेस्थेसियाचं काम केलं आणि बाळ खूपच वाईट कंडिशनमध्ये होतं तेव्हा. त्याचं एच बी कमी झालं होतं, बाकीच्या बऱ्याचशा इंजुरीज होत्या त्याला. तेव्हाची परिस्थिती अतिशय क्रिटिकल होती, पण सरांनी खूप छान प्रकारे ऑपरेट केलं. आज बाळ खूप छान आहे आणि हसते पण. खूप म्हणजे त्याला सेकंड जीवनदानच आहे त्याच्यासाठी. अगदी वेळेत उपचार झाल्यामुळे त्याची कंडिशन चांगली झाली असं मला वाटतं. चालेल, थँक्यू. नमस्कार, डॉक्टर आकाश आवारी बोलतोय. डॉक्टर साहेब, मनापासून आपलं आभार. सर, सगळ्यांच्या सहकार्यामुळे खरं तर हे शक्य झालं बरं का. आपण तर डॉक्टर असतो, आपल्याला आपलं कर्तव्य करायचंच असतं नाही का. जी जी, पण काही न्यूरोलॉजिकल डेफिसिट वगैरे काहीच नाही? काहीच नाही आहे सर, ॲब्सोल्युटली फाईन, प्लेइंग, हॅपी. ग्रेट ग्रेट ग्रेट.
हो हो, फक्त डोळ्याला थोडंसं आहे अजून टॉसिस, ते ऑब्वियस आहे कारण अप्पर आयलिड कट झालेलं होतं ना पूर्ण, बर त्यामुळे ते बर थोडंसं, पण ते होईल नंतर, बऱ्यापैकी रिकवर होत चालले 50-70%. येस सुदैवाने दोन्ही पण डोळे वाचले, न्यूरोडेफिसिट नाही आहे आणि ती सगळ्यात जमेची बाजू आहे आपल्यासाठी. ग्रेट. हा, आईशी बोला, बाळाच्या आई बोल. हॅलो. ताई, खूप खूप आपलं अभिनंदन, आपल्या संस्थांचं मनापासून खरं तर कौतुक. हो मला ते चांगलं झालं. काहीही गरज लागली तर मला कधी हक्काने सांगा. ठीक आहे ठीक आहे. जी ताईची. आभार मान, आभार. नाही, तुमचे आभार मानायचे ना. तुम्ही तिथं आले त्या दिवशी, आमच्या बाळाला भेटले आणि डॉक्टरांकडून पण जी मदत झाली. बा बोल ना. मी बरं आहे, सांग. मी बरं आहे, सांग. मी बरं आहे, मग बरं आहे. आयुष, बरा आहे का तू? व्हेरी गुड. तुम्ही बरे आहेत का? तुम्ही बरे आहेत का म्हण. तुम्ही कसे आहात म्हणा. तुम्ही एवढी निवडणुकीची धामधूम असताना आमच्यासाठी इथं आला, आमच्या बाळासाठी, आणि एवढी डॉक्टरांसोबत बोलला, चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. आणि तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पण आमच्या शिंदे परिवारातर्फे, उमरज गावातर्फे खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर आवारी बोलतोय सर. हो, धन्यवाद तुमच्या हा, खूप छान आहे सर, ऍक्टिव्ह प्लेफुल आहे, कुठलाही न्यूरोडेफिसिट नाही आहे, एकदम आनंदात आहे बाळ. आम्हाला वाटलं थोडं सुरुवातीला की एवढं डीप ब्रेन सर्जरी झाली तर कदाचित डेफिसिट राहू शकतो किंवा झटके वगैरे येऊ शकतात, पण तसं कुठल्याही प्रकारचं काही कॉम्प्लिकेशन न घडता बाळ एकदम सेफली आणि सिक्युअरली बाहेर आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर डेरे सर उपलब्ध असल्यामुळं आपल्याला टाइमली एकदम गोल्डन आवर्समध्ये त्याची क्रॅनिओटॉमी करता आली, त्याच्यामुळे ते चांगलं, त्याचं आउटपुट पण छान मिळालं आपल्याला. आणि तुम्ही सगळ्यांचं सहकार्य आहे बरं का त्याच्या पाठीमागं. खूप खूप आभारी आहोत सर, खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. तुमचं पण चांगलं सहकार्य आपलं. काही नाही सर, आता आपण उलट आता कसं झालंय, आहेत सर सर आपल्यासोबत डेरे सर, त्यामुळे या केसेस आपण करू शकतो. अदरवाईज आपल्याला कसं काही न्याय देता आला असताना सर नसते तर नाही का. डेरे सरांचं पण चांगला आभार. हो आहेत ना सर, एक मिनिट बोला सर. एक बोल. हां सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. सगळ्यांनी खूप त्यावेळेस सगळ्यांनी डॉक्टरनी ट्रीटमेंट आणि सगळ्यांनी, मी पण खूप सगळ्यांनी सांगितलं शक्य थँक्यू व्हेरी मच. हा ताई, काय बरं आहे का बाळ? हो, बरे बरे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आमचं बाळ आमच्या सोबत आहे. नाही, तसं काही नाही. आपण सर्वजण एकच आहे. झालेली घटना खूपच दुर्दैवी आहे. मी पण तिकडे आलो होतो, बघितलं, सगळं खूपच भयानक होतं. हो, तरी पण तुमचे सगळ्यांचे आभार, धन्यवाद, आणि तुम्हाला पण शुभेच्छा. घरी जाणार आहे ना? हो हो, आता घरी जाणार आहे आम्ही. येऊन जाईल मी घरी. बरं बरं, ठीक आहे, चालेल. हो हो. प्रमुख सुरेशजी वाणी साहेब यांना, त्यांच्या कामाला उमरज ग्रामस्थांच्या वतीने, शेंगोटे आपल्या शिंदे परिवाराच्या वतीने खरं तर सॅल्यूट आहे. आणि वाणी साहेब, तुमचं काम उत्तर असंच सर्वसामान्य जनतेच्या प्रति भागो, हीच तुम्हाला विघ्नहराचरणी प्रार्थना. आज बरोबर 18 दिवस झाले आमच्या उमरज गावातील बिबट्याने हल्ला केलेलं आयुष सचिन शिंदे हे छोटंसं बाळ 3.5 ते 4 वर्षाचं आज सुखरूपपणे बरोबर 18 दिवसांनी घरी जात आहे. याचा मनस्वी आनंद आज शिंदे परिवाराला, उमरज ग्रामस्थांना आहे. आणि याचं श्रेय खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार झाले ते युनिक हॉस्पिटल, मग त्यामध्ये डॉक्टर आवारे असतील, डेरे सर असतील, कसबे सर असतील, तसेच पावडे सर असतील, या संपूर्ण टीमला, त्यांचा जो स्टाफ आहे, यांनी जी मेहनत घेतली, या सगळ्या टीमला, त्या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफला याचं श्रेय जातं. आणि त्यांनी जे अथक प्रयत्न केले आणि त्या अथक प्रयत्नाला यश आल्यामुळं त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शिंदे परिवाराच्या तर्फे गुलाब पुष्प देऊन डॉक्टर साहेबांचा, त्यांच्या टीमचा हा छोटासा सत्कार या ठिकाणी आम्ही करीत आहोत. डॉक्टर आवारींना विनंती आहे की आपण
बाळाच्या हस्ते आपला जो छोटासा सत्कार होतोय याचा आपण मला दे. स्वीकार करावा. अरे वा. थँक्यू. तसेच या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही जी क्रिटिकल शस्त्रक्रिया होती ज्या डॉक्टर साहेबांनी केली ते डेरे डॉक्टर साहेब यांचा सत्कार बाळाचे जे आजोबा आहेत जे मामा गावचे नारायण मामा त्यांना विनंती आहे मामांना की आपण जे आपल्याला देवदूत लाभले डॉक्टर सचिन डेरे यांचा सत्कार आपण करायचा. या ठिकाणी या टीमचाच एक भाग, परंतु जी निर्णय घ्यायची ऑपरेशनच्या बाबतीमध्ये मध्यस्थी आणि भूमिका ज्यांनी पार पाडली ते राहुलजी पावडे सर यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. मुलाचे चुलते दत्ता शिंदे यांना विनंती आहे की आपण पावडे सरांचा या ठिकाणी शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करायचा आहे. तसेच या यशामध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे आणि हे यश संपादन झाले शिंदे कुटुंबियांच्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने जो आनंद भरला गेला ते ह्या युनिक हॉस्पिटलच्या टीमचाच एक भाग असले डॉक्टर कजबे यांचाही सत्कार या ठिकाणी मुलाचे वडील सचिन शिंदे हे करत आहेत. डॉक्टरांना विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेस बाळावरती हल्ला झाला आणि हल्ला झाल्याच्या नंतर गावातील जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाच्या आवेशापोटी खरं तर प्रत्येकाला आपापलं बाळ प्यारा असतं. कुटुंबावरती ज्या वेळेस काही गोष्टी अशा आकस्मिकपणे येतात त्यावेळेस प्रत्येक गावातून कुटुंबातून उद्रेक हा होतोच असतो. परंतु तो उद्रेक झाला त्या काळामध्ये सातपुते साहेब असतील काकडे साहेब असतील यांना जे काय अवमानकारक गाव ग्रामस्थांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून शाब्दिक जे काही बोलणी चालणी झाली असतील त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने शिंदे परिवाराच्या वतीने या दोन्ही वन अधिकाऱ्यांचे आभार दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांनी जी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो. भविष्य काळामध्ये दोन्ही अधिकाऱ्यांना मग त्यामध्ये सातपुते साहेब असतील काकडे साहेब असतील यांना माझी विनंती आहे की आपण जी तत्परता ह्या बाळाच्या बाबतीमध्ये दाखवलेली आहे शिंदे परिवाराच्या बाबतीमध्ये दाखवलेली आहे तशीच तत्परता तालुक्यात अशा आकस्मिक घटना घडल्या तर ती दाखवावी एवढीच माफक अपेक्षा तुमच्याकडून आहे. नमस्ते. खात्याने या बाळाच्या बाबतीमध्ये किंवा पिंजरे लावण्यामध्ये बिबट्यांना पकडण्यामध्ये जे सहकार्य केलेलं आहे काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सातपुते साहेब यांच्या नियोजनात जी मोहीम पत्ते झाली आणि आज बाळाला जीवदान मिळालेलं आहे. शासन दरबाराच्या मदतीचा पाठपुरावा त्यांनी केला आणि मदत तत्काळ भेटली त्याबद्दल वन खात्याच्या या ठिकाणी जगताप साहेब उपलब्ध आहेत तेव्हा वन खात्याच्या आपल्या शिंदे परिवाराच्या वतीने उमरस ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी जगताप साहेबांचा छोटासा सत्कार या ठिकाणी करण्यात आहे. शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आहे. मुलाचे बाळाचे वडील सचिन शिंदे हे त्यांचा सत्कार आहे की आपण हा सत्कार स्वीकारावा व असंच सहकार्य सर्वांना राहून द्यावं ही विनंती आहे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.